नमस्कार. आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. रिपाई आठवले गटात मोठा पक्ष प्रवेश सोहळा. नाशिक जिल्ह्यात रिपाई आठवले गटाचा झंझावात सुरूच आहे. प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली 21 सप्टेंबर रोजी जेन्सा लॉन्स अशोका मार्ग येथे भव्य पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा होणार आहे. सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्षांचे मान्यवर रिपाईत प्रवेश करणार आहेत. या सोहळ्याला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती अपेक्षित आहे. पक्ष संघटनेला नवे बळ मिळणार असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. पाहुयात पुढील बातमी. धनगर समाजाचा बीडमध्ये मोर्चा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर यशवंत सेनेचा मोर्चा काढण्यात आला. अनेक वर्षापासून प्रलंबित मागणीवर सरकारने लक्ष न दिल्याचा संतप्त समाजाचा आरोप करण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने युवक व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. पाहुयात पुढील बातमी. युवक काँग्रेसचा आगळावेगळा निषेध. निलंग्यात युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला. मोदी सरकारच्या अपयशाविरोधात पकोडे विकून निषेध करण्यात आला. दरवर्षी 2 कोटी रोजगाराचे आश्वासन हवेत विरले अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण आखण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्रीत मुख्यमंत्री अभियान शुभारंभ पण उत्साह नाही. फुलंब्रीत मुख्यमंत्र्यांनी समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ केला. महिलांना कर्ज योजना, उद्योगासाठी मदत जाहीर करण्यात आली. मात्र नागरिकांचा उत्साह कमी दिसला. पेंडॉल रिकामे, शेकडो खुर्च्या रिकाम्या पडल्या. स्थानिक नागरिकांनी योग्य प्रचार न झाल्याची खंत व्यक्त केली. सरकारी योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा अशी मागणीही करण्यात आली. पाहुयात पुढील बातमी. सोमय्यांवर मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याचा आरोप. भाजपा नेते किरीट सोमय्या बांगलादेशी शोधाच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप काँग्रेसचे डॉक्टर नदीम यांनी केला आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. समाजात दुभंग निर्माण करणे धोकादायक आहे असेही मत व्यक्त झाले. नागरिकांनी सर्वधर्मीय एकतेचे जतन करण्याचे आवाहन यावेळी केले. पाहुयात पुढील बातमी. लातूरात जनसुरक्षा कायद्याविरोधात धरणे सत्याग्रह. लातूरात जनसुरक्षा कायद्याविरोधात विविध संघटनांनी धरणे सत्याग्रह केला. आंदोलनकर्त्यांचा आरोप, हा कायदा लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे. तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शासनाने भूमिका न बदलल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. पाहुयात पुढील बातमी. पैठणला पालकमंत्र्यांचा दौरा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट व आमदार विकास भुमरे पैठण येथे दाखल झाले. नागरिकांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले. यावेळी जायकवाडी येथे गोदावरी पूजनही करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. पाहुयात पुढील बातमी. महाबोधी ऍक्ट विरोधात पुसदला धम्मध्वज रॅली. महाबोधी महाविहार बीटी ऍक्ट 1949 रद्द करण्याच्या मागणीसाठी धम्मध्वज रॅली पुसद येथे दाखल झाली. आंदोलन संयोजक भंते विनाचार्य यांनी पत्रकारांशी संवाद साधून आंदोलनाची भूमिका मांडली. रॅलीत भिक्षू, अनुयायी व विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. सरकारने मागणी मान्य न केल्यास पुढील टप्प्यातील तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला. पाहुयात पुढील बातमी. मराठवाडा विकास कृती समितीची स्थापना. बीड जिल्ह्यात मराठवाडा विकास कृती समितीची स्थापना करण्यात आली. माणिकराव वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात छत्रपती संभाजीनगर येथे उन्हाळी अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्रित आवाज उठवण्याचे ठरले. या समितीमध्ये शेतकरी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असून चळवळीला व्यापक पाठिंबा मिळत आहे. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्रीत गांजा प्रकरणात मोठी कारवाई. फुलंब्री पोलिसांनी मोठी कारवाई करत कोलठाण शिवारातील शेतातून 3.5 क्विंटल गांजाची झाडे जप्त केली. 42,55,000चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपी सचिन काडेकरला अटक करण्यात आली.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली. परिसरात अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.